बघा आपण देवापुढे सतत जो तेवत राहणारा दिवा असतो, देवापुढे सतत तेवत राहणारा जो दिवा असतो त्याला काय म्हणतात? नंदादीप असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नंदादीप. त्यानंतर घरादारास व मायभूमीत जो मुकलेला असतो, घरादारास आणि मायभूमीत जो मुकलेला असतो त्याला काय म्हणतात? तर निर्वासित म्हणतात. काय म्हणतात? निर्वासित. बघा हे जे प्रश्न आहेत, हे जे शब्द आहेत, शब्द समूहाबद्दल एक शब्द यातील हा भाग आहे आणि पेपरला हा 100% कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला विचारल्या जाणार एवढं फिक्स आहे. बघा राजाची स्तुती करणारा जो असतो त्याला म्हणतात भाट. जो राजाची स्तुती करतो त्याला काय म्हणायचं? भाट असं म्हटलं जातं. त्यानंतर ज्याला बरीच माहिती आहे, ज्याला काय बरीच माहिती आहे त्याला काय म्हणतात? बहुश्रुत म्हणतात. काय म्हणतात? बहुश्रुत. ज्याला बरीच अशी माहिती आहे त्याला काय म्हटलं जातं? बहुश्रुत. त्यानंतर जो काटकसरीनं खर्च करणारा असतो, जो काटकसरीनं काय खर्च करणारा असतो त्याला म्हणतात मितव्ययी. ठीक आहे.